नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 22 जून 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर जी के मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. प्रश्न पहिला. मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 92व्या वर्षी मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले. तर पद्मश्री विजेते अरण्य ऋषी, प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजी सोलापूर येथे झाला व निधन 18 जून 2025 रोजी सोलापूर येथे वयाच्या 92व्या वर्षी झाले. तसेच त्यांचे वनसेवेतील कार्य महाराष्ट्राच्या वन विभागात 36 वर्षे सेवा केली आहे. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त आहेत व संशोधनासाठी भारतभर मोठा प्रवास देखील केला आहे आणि त्यांना 13 भाषा या अवगत होत्या. तर त्यांचे लेखन आणि साहित्य योगदान वन्यजीव आणि निसर्गावर 20हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोश, रानवाटा, निळावंती, चकवा चांदणं हे आत्मचरित्र देखील त्यांचं आहे. तसेच पुरस्कार व सन्मान मिळाले आपण त्याला पाहू. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2017 मध्ये मिळाला आहे त्यांना. 12व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. तर 2025 मध्ये भारत सरकारचे पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारला आहे. प्रश्न दुसरा. प्रतिष्ठित 21 जागतिक विद्यापीठांच्या या क्रमवारीमध्ये भारतातील किती विद्यापीठे समाविष्ट आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी 54 विद्यापीठे हे 21 जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत समाविष्ट आहेत. तर 21 जागतिक विद्यापीठ क्रमवारीने उच्च शिक्षणातील जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची क्रमवारी मानण्यात येते. ही जगातील क्रमवारी 160 देशांतील 8,467 शैक्षणिक संस्थांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये आपल्या प्यारा भारत देशातील 54 विद्यापीठांचा समावेश आहे. तर देशातील प्रमुख आपण 5 विद्यापीठे किंवा संस्था पाहू आपण. IIT दिल्ली 123व्या स्थानावर आहे. IIT बॉम्बे 129व्या स्थानावर आहे. तर IIT मद्रास 180व्या स्थानावर आणि IIT खरगपूर 215व्या आणि IIT बेंगळुरू ही 219व्या स्थानावर आहे. प्रश्न तिसरा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए कंगना राणावत यांची वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 ही 12वी आवृत्ती आहे. ही पहिल्यांदा आपल्या पॅरा भारत देशात आयोजन करण्यात आले आहे. तसेच आयोजनाची तारीख आहे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान. तर इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू आपण. मालदीवचे टुरिझम ब्रँड अँबॅसेडर आहेत कॅटरीना कैफ. डेटॉलचे अँबॅसेडर आहेत MS धोनी. रस्ता सुरक्षा जागरूकता मोहीम यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत अक्षय कुमार. स्किल इंडियाचे प्रियंका चोपडा. महाअभियान माधुरी दीक्षित. स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो व वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत कंगना राणावत. प्रश्न चौथा. कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिकल वाहन EV धोरणाला मान्यता दिली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिकल वाहन EV धोरणाला मान्यता दिली आहे. हे धोरण 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 लागू राहणार आहे. तर या धोरणाअंतर्गत इलेक्ट्रिकल वाहनांच्या खरेदीवर 10% सवलत दिली जाईल आणि 100% कर्ज उपलब्ध देखील होईल. तर महाराष्ट्र राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 मे 1960.
राजधानी आहे मुंबई. राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. विधान परिषद सीट आहेत 78. विधानसभा सीट आहेत 288. राज्यसभा सीट आहेत 19. लोकसभा सीट आहेत 48. तसेच क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा तिसऱ्या स्थानावर आहे. तर प्रथम स्थानावर राजस्थान, द्वितीय स्थानावर मध्य प्रदेश व तृतीय स्थानावर महाराष्ट्र राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोगामल राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे 6 राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तर मॅपमध्ये महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी आहे. प्रश्न 5वा. 38वी क्रीडा स्पर्धा 2025 ही कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी उत्तराखंड या राज्यामध्ये 38वी क्रीडा स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. तर एकूण संघ आहेत 37. बोधवाक्य आहे संकल्प से शिखर तक. तर प्रथम स्थान विजेते आहे सेनादल. 68 सुवर्ण, 26 रौप्य, 27 ब्रॉन्झ असे एकूण 121 पदके सेनादलाने जिंकली आहेत. तर द्वितीय स्थानावर आहे महाराष्ट्र राज्य. 54 सुवर्ण, 71 रौप्य, 76 ब्रॉन्झ असे एकूण 201 पदके जिंकून महाराष्ट्र हा दुसऱ्या स्थानावर आहे. तर उत्तराखंड या राज्याबद्दल माहिती पाहू. उत्तराखंड राज्याची स्थापना झाली आहे 9 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे डेहराडून ही हिवाळी राजधानी आहे. तसेच बरारी सेन ही उन्हाळी राजधानी आहे. तसेच राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यसभा सीट आहेत 3. लोकसभा सीट आहेत 5. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, गोविंद राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हे 5 उत्तराखंड राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तर उत्तराखंड राज्य हे मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न 6वा. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक ETI 2025 मध्ये भारताचे रँक किती आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन डी भारताची 71वी रँक आहे. तर जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक ETI जाहीर करणारी संस्था आहे जागतिक आर्थिक मंच. उद्देश आहे देशांनी ऊर्जा प्रणालीत किती प्रगती केली आहे हे तपासणे, स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जेकडे जाण्याच्या दिशेने तयारी मोजणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच या क्रमवारीमध्ये प्रथम देश आहे स्वीडन. तर शेवटच्या क्रमांकावरील देश म्हणजेच शेवटचा देश आहे कांगो. प्रश्न 7वा. नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन सी मध्य प्रदेश सरकारने नगरपालिका पोर्टल 2.0 हे सुरू केले आहे. तर नगरपालिका 2.0 सॉफ्टवेअर हे मध्य प्रदेश राज्याने लॉन्च केले आहे. तर हे सॉफ्टवेअर राज्यातील सर्व शहरी संस्थांना एका केंद्रीकृत वेब पोर्टलला आणते आणि नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन 24 प्रकारच्या सेवा हे प्रदान करते. तर मध्य प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. विधानसभा सीट आहेत 230. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 29. तर क्षेत्रफळ आहे 3,08,252 चौरस किलोमीटर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश हे दुसरे राज्य आहे. तर प्रथम हे राजस्थान राज्य आहे. तर मध्य प्रदेश राज्य मॅपमध्ये या ठिकाणी आहे. तर मध्य प्रदेशमधील राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, वनविहार राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, जीवाश्म राष्ट्रीय उद्यान, ओंकारेश्वर राष्ट्रीय उद्यान, संजय दुबरी राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि कुनो राष्ट्रीय उद्यान हे 11 मध्य प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत.
प्रश्न 8वा. महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए इंग्लंड या देशामध्ये महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. तर महिला T20 विश्वचषकचे संस्करण आहे 10वे. यजमान देश इंग्लंड. तारीख आहे 12 जून ते 5 जुलै 2026 दरम्यान खेळला जाणार आहे. प्रथम सामना 12 जूनला सुरू होईल आणि अंतिम सामना 5 जुलैला होईल. तर एकूण संघ आहेत 12. या स्पर्धेत एकूण सामने होणार आहेत 33. नुकतेच विशाखापट्टणममधील भारतीय नौदल डॉकयार्डमध्ये कोणत्या युद्धनौकाला समावेश करण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए INS अर्नाळा या युद्धनौकेला समावेश करण्यात आला आहे. तर INS अर्नाळा युद्धनौका विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात दाखल झाली आहे. तर ही युद्धनौका उथळ पाण्यात वावरू शकणारी पहिली युद्धनौका आहे. प्रश्न 10वा. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. संस्करण आहे 11वे. 2025 ची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग. तर सुरुवात झाली आहे 21 जून 2025 रोजी. तर 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग दिन साजरा करण्यास आवाहन केले. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला योग दिन हा साजरा करण्यात आला. तसेच 21 जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा देखील दिवस असल्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली आहे. तर जून महिन्यातील जेवढे काही महत्त्वाचे दिन विशेष आहेत ते आपण पाहू. 1 जून जागतिक दुग्ध दिन, जागतिक पालक दिन. 3 जून जागतिक सायकल दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन. 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जून जागतिक बालमजूर विरोधी दिन. 14 जून जागतिक रक्तदान दिन. 15 जून जागतिक पवन दिन. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून जागतिक योग दिन. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन. 30 जून आहे आंतरराष्ट्रीय संसद दिन.